आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत असे संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याची शिखर असणारे या संत परंपरेचा अत्यंत चांगल्या भाषेतला परिचय ज्या प्रस्थानत्रयामध्ये नाथांनी करून दिला. वेदांताचा क्लिष्ट सिद्धांत तुमच्या माझ्या सर्वसामान्य जनतेच्या गडी उतरवण्याचं काम वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं ज्यांनी केलं ऐशे पैठण निवासी नाथ महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा भगवान श्री दत्तात्रयाचा उद्घोष आपण आपल्या जीवनामध्ये करावा. का करावा याची कारण मीमांसा या अभंगाच्या द्वारा करतात. विठ्ठल विठ्ठल अल्पसा कार्यक्रमाचा परिहार महत्त्वाचा असेल. आपल्या या पुण्य पावनभूमीमध्ये ग्राम चांदई एक्को गावामध्ये गेल्या 49 वर्षापासून चालत असलेला वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी एकनाथ बाबा गरुड यांच्या हस्ते सुरू झालेला महाराजांच्याच प्रेरणेने महाराजांच्या श्री कृपा छत्रामध्ये चालू असलेला हा भक्ती महोत्सव अत्यंत चांगल्या पर्वामध्ये आपल्या भक्ती महोत्सवाला प्रारंभ आहे आणि उत्तरार्ध सुद्धा चांगल्या पर्व काळामध्ये म्हणजे गीता जयंती या सप्ताहामध्ये होऊन गेली. मोक्षदा एकादशीचा पर्व काळ आहे. तुलसी पूजनाचाही पर्व काळ. पर्व काळाला जे आपण महत्त्व देतो ते सगळंच मी तर म्हणेल गीता जयंती ते दत्त जयंती वारकरी संप्रदायाने साजरा करायचा सगळ्यात मोठा पर्वकाळ सण आहे. का? कारण ज्या गीता मौलीच्या आधारावरती ज्ञानेश्वरीसारखा प्रबंध आज वाचायला मिळतोय पाहायला मिळतोय ही गीता मौलीची उपकार आहे. आजही या अंतकरणातला कामरूपी दुःशासन बाजूला सारायचा असेल तर गीता मौलीशिवाय कोण करू शकतं महाराज ते काम. आजही क्रोधाचा दुर्योधन बाजूला सारायचा असेल तर गीता मौलीशिवाय ते कार्यच्या जगामध्ये कोणी करू शकत नाही. गेल्या 5,000च्या पलीकडे कालावधी निघून गेला. शेकडो वर्ष झाली. हजारो नंतर सुद्धा शेकडो वर्ष झाली. पण तरी गीता मौलीचं तत्वज्ञान नित्य नूतन आज वाटतं. तो पर्व काळ आपण साजरा केला. आज दत्त जयंती आहे आणि आज तोही पर्व काळ आपण साजरा करत आहोत. कार्यक्रमाकरता उपस्थित गुणीजन गायक वादक महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. डाव्या हाताला ज्यांची पखवाजाची साथ मला आहे असे आमचे बंधू आदरणीय श्री विठ्ठल महाराज शिरसाट आहेत. श्री महाराजांच्या संपर्कातनं महाराजांच्या प्रेमातनं इथं सुद्धा महाराजांचं या सप्ताहाबद्दलचं सगळं महाराज फोनवरती मला सांगितलं महाराजांनी. आदरणीय श्री ज्यांची पहिली इकडचे उजव्या हाताला योगेश महाराज खरात आहेत. दोन्ही पखवाज वादक आहेत. ज्यांची पहिली चाल झाली असे आदरणीय आमचे बंधू हरिभक्तपरायण भगवान महाराज गाडेकर आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण दादा महाराज पाटील आहेत. हरिभक्तपरायण आदरणीय आमचे महाराज मुरलीधर महाराज मसलेकर आहेत. आदरणीय बळीराम महाराज ढाकणे आहेत. वयोवृद्ध सगळी महात्मे इथं बसलेली आहेत. सगळ्यांची नाव मला पाठ नाही पण सगळ्यांबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये भरपूर प्रेम आहे. आपल्या सगळ्यांच्याच कृपा आशीर्वादाने या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हार्मोनियम वादक महाराज आहेत. भालदार चोपदार सगळेच. काय असतं कीर्तनकार ज्यावेळेला कीर्तनाला अभंग घेतो त्यावेळेला तो त्याच्याकरता नवीनच असेल असं काही नसतं. मुरलीधर महाराज आपण त्या अभंगावर आधी खूप सारी कीर्तनं केलेली असतात पण नैमित्तिक कीर्तनं असताना ती नवीन अभंग असतात आणि त्या अभंगाचं चिंतन आपण त्या दिवशी केलं पाहिजे. समयोजाना आज माझ्याकडे 2 पर्व काळ होते. एक तर दत्त जयंतीचा हा महान पर्व आहे आणि आपल्या सप्ताहात आज जागराचं कीर्तन आहे. पण सप्ताहात जागर होतोच असतो पण दत्त जयंतीला निदान आमच्या फळावरचा कीर्तनकार त्या दिवशीच्या समयाला न्याय देतो या नियमाला अनुसरून मी या अभंगाचं चिंतन करणार आहे. या अभंगावरती आज पहिलंच चिंतन तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करायचं आहे. तुमच्या सहकार्याने आणि आईसाहेबांच्या कृपेने आपण अल्पसा परिचय या अभंगाचा या कीर्तनातून करण्याचा एक प्रयत्न करूया. विठ्ठल तुमच्या गावच्या कीर्तनातली ही महिलांची संख्या पाहून असं वाटतं तुमच्या गावातली माणसं कारगिलच्या युद्धाला गेली असावी. असू दे. तुमच्या गावची निवडणूक आहे का ग्रामपंचायत? असं बिनविरोध झाली.
वा वा वा, मला फार आनंद वाटला बुवा. कारण मी आता या आठवडाभरापासून जिथं जिथं जातोय तिथं विनंती करतोय की आपण ग्रामपंचायत बिनविरोध करावी, आपला वाद गावात उफाळून येऊ नये. अत्यंत चांगलं वातावरण राहतं गावामध्ये असलं, म्हणून आपला हा परमार्थ देखणं आहे. अत्यंत चांगली गर्दी या कार्यक्रमाकरता आपण जमवली. 3 कॅमेरे खरं तर माझ्या लग्नातही नव्हते हो, तिथे 3 कॅमेरे. बरं वाटते जरा, अगोदर माहिती असतं कॅमेरा बिमेरा तर दाढी बिडी काहीतरी, पण आल्या आल्या समज लाईव्ह आहे काय. बरं, पारमार्थाचं वैभवच इथं पाहायला खऱ्या अर्थाने मिळत आहे. एखादं रोपटं ज्या वेळेला साधू लावून जातो ना, आणि त्या रोपट्याचा जो प्रसाद असतो, तो जो वटवृक्ष वाढतो, ते काही वेगळं असतं. तुम्ही आम्ही चालू केलेलं कार्य कधी बंद पडेल याच्या शाश्वती नाही. पण प्रातस्मरणीय वैकुंठवासी एकनाथ बाबांसारखी महात्मे ज्या वेळेला एखादं रोपटं लावतात, ते नुसतं सन्मानाकरता लावलेलं रोपटं नसतं, ते समाजाचं रंजन व्हावं म्हणून लावलेलं रोपटं नसतं, ते वैयक्तिक स्वार्थ व्हावा म्हणून लावलेलं रोपटं नसतं. ते एवढ्या करता असतं, हितावरी यावे, हितावरी यावे, ऐशा बोलिलो या भावे, ऐशा बोलिलो या भावे, ऐशा बोलिलो या भावे, उत्तर केले रंजावया झाड, केले रंजावया झाड, केले रंजावया झाड, नोहे विनोद उत्तर केले रंजावया झाड, केले रंजावया झाड, केले रंजावया झाड. नोहे विनोद उत्तर. समाजाला 7 दिवस विनोद ऐकता यावा म्हणून सप्ताह, तुमचं माझं मनोरंजन व्हावं म्हणून सप्ताह, आमच्यासारख्या कीर्तनकाराच्या पाकिटाची व्यवस्था व्हावी म्हणून हा सप्ताह. नो हे विनोद उत्तर केले रंगावया चाड. 2 चरणामध्ये तुकोबारांनी सगळाच खुलासा केला भक्ती महोत्सव. स्वार्था करता, विनोदा करता, रंजना करता किंवा फसवणुकी करता कार्यक्रम होत नाही असं नाही, होतात अनेक आहेत. अहो, बऱ्याच लोकांनी स्वतःच्या कार्यक्रमाची आखणी करून ठेवली. मी एका दवाखान्याच्या बाहेर बोर्ड वाचलं, आमच्या दवाखान्यात कोणताही रोग बसून मिळेल फक्त 300 रुपयात, रोग बसला नाही तर 1000 रुपये मिळतील. कमाल झाली. आमच्या गावात एक बुद्धिवान माणूस होता, तो म्हणे आपल्याला कुठलाच रोग नाही, पण 1000 रुपये मिळवायचा प्रयत्न करायला हरकत काय, आपल्याला रोग नाही. पण 300 देण्याच्या निमित्ताने जर 1000 रुपये मिळवत असतील आपल्या बुद्धीनं तर हरकत काय. गेला ना महाराज, नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार, बोला. अहो म्हणे माझी जिभेची चव गेली हो, काय खातो काय कळत नाही, माझी अवस्था झाली, काय खातो आम्ही, आम्हाला काहीच कळत, जिभेला चवच राहिलेली नाही, चवच नाही. नाही बसा खुर्चीवर, बघू जीभ. त्यांनी जीभ दाखवली. सुरेश कोण होता, कंपाऊंडर. वा वा, बोला डॉक्टर साहेब. तो 4 नंबरचा ड्रॉवर उघडला त्याने, त्यातली ती कुपी काढ, बाटली काढ आणि 2 थेंब यांच्या जिभेवर टाक. त्यानं ते 2 थेंब याच्या जिभेवर टाकले, ते होतं पेट्रोल. तो म्हणे का हो डॉक्टर साहेब, इथं पेट्रोल आहे, आणा 300. चव आली ना, हे पेट्रोल आहे हे तरी कळलं ना तुम्हाला, झालं ना राव काम माझं. 1000 मिळवण्याच्या नादात अक्कल खात्यात 300 गेले. ते स्वस्त बसू देतील नाही, त्याला काही राहावेच ना बुवा. तो म्हटला 1000 तर घ्यायचेच. 3-4 दिवसांनी गेला. नमस्कार डॉक्टर साहेब, तुम्हीच डॉक्टर ना, मी त्या दिवशी आलो होतो, तुम्हीच ना ते. का म्हटले काय झालं असं काय विचारता. म्हणे माझी स्मृती गेली हो, मला मागचं काही आठवत नाही, काहीच आठवत. अहो तुमचा दवाखाना सुद्धा आठवत नव्हता. 100 रुपये दिले रिक्षावाल्याला.
ते सुद्धा आठवत नाही मला. बरोबर, बसा. सुरेश, हेच नाव घेतलं होतं मी की दुसरं होतं? उघड रे ते 4 नंबरचं ड्रॉवर. काढली ती बाटली, ते 4 नंबरचं ड्रॉवर उघडलं आणि याच्या जवळ आणली. टाक यांच्या जिभेवर 2 थेंब. डॉक्टर साहेब, आजही पेट्रोल? आणा 300. तुम्हाला आठवलं ते पेट्रोल आहे? तुम्हाला मागचं काही आठवत नव्हतं, पण ही बाटली आठवली कशाची? बरं झालं, माझं काम झालं. आता हे रात्रभर चालू शकतं, पण एक शेवटचा पर्याय त्याने केलाच. तो तिसऱ्यांदा गेला. डॉक्टर, माझी दृष्टी गेली हो, मला दिसतच नाही राव, काही दिसना डोळ्याला. बसा. हात धरून बसवलं. बरं झालं म्हणे तुम्ही लवकर सांगितलं, पण मी डोळ्याचा डॉक्टर नाही, त्याच्यामुळे तुमच्या या गोष्टीचा इलाज होऊ शकत नाही. मग आणा 1000 रुपये. सुरेश, दे गळ्यांना 1000 रुपये असं म्हटलं. आणि एक 500 रुपयाची नोट काढली आणि एक 100 रुपयाची नोट काढली, दिले त्यांच्या हातावर. हे घ्या 1000 रुपये. तो म्हटला, काय खोटं बोलता राजीव डॉक्टर साहेब, 600 देता 1000 रुपये सांगता. आणा 300. दिसतंय तुम्हाला? दुसऱ्याची फसवणूक व्हावी म्हणून तरी समाज बोलतो, दुसऱ्याचं रंजन व्हावं म्हणून तरी समाज बोलतो, काहीतरी वेळ मारता यावी म्हणून तरी समाज बोलतो. पण संत ज्या वेळेला एखादं कार्य करत असतात ते या कुठल्याच प्रकारात बसत नाही. ते फक्त हितावरी यावे ऐशा बोलिलो या भावे, तो हिताचा कळवळा. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस न्यावा. नाम घेता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. विठ्ठल ज्यांनी सप्ताह चालू केला त्यांनी सांगितलं देवाचं नाव घ्यावं, पण मी सांगतो त्या महात्म्यानं ज्याने हे रोपटं लावलं, तुम्हाला नाही आठवलं देवाचं नाव, पण ज्याच्या आश्रयाने आपण आज मंडपात बसतोय त्या एकनाथाचं जरी नाव घेतलं तरी उद्धार होईल तुमचा. एकनाथ नाम घेता सुख वाटले जीता, एकनाथ नाम घेता, एकनाथ नाम घेता सुख वाटले जीता, एकनाथ नाम घेता. अनंत गोपाळदासा धनी नपुरे गीत गाता. आरती एकनाथा. संतांनीच लावलेलं रोपटं आहे आणि संतांच्या आश्रयानेच हे सगळं चालतं आहे. असो, काय असतं ना महाराज, एखादा पर्वकाळ आला, वेळ आली की त्या गोष्टीला न्याय दिल्याच गेला पाहिजे. ही आपली परंपरा, आपली संप्रदायाची मूळ ठेवणच ही आहे. तुम्ही पहा, त्याने काय होतं, तुम्ही त्या वेळेला जर योग्य न्याय दिला तर लोकांना ते चिंतन ऐकता येतं किंवा लोकांना तो पर्वकाळ कळतो. दुसरी गोष्ट, परमात्मा सुखावतो. आणि तिसरी गोष्ट, हे कार्य आपण ज्याच्या करता करतोय ते सिद्धीला जातं. विठ्ठल विठ्ठल. नारद महर्षी बोलतात, श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय. काही गोष्टी जगामध्ये ऐकण्यासारख्याच नाहीत आणि काही ऐकण्यासारख्याच आहेत. श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय. एखाद्या बाईचं चरित्र, मी जर माझी बायको भाजी कशी बनवते हे तुम्हाला इथं येऊन सांगितलं, तुम्हाला ऐकायला आवडायला हा? काय राव, तेवढंही आवडणार नाही आमचं, ते छान बनवते आमची बायको भाजी. नाहीच आवडणार महाराज. तू म्हणेल बाबा ते तुझ्या करता. माणूस कितीही मोठा असला, माणसामध्ये कितीही कला असली तरी माणसाचं चरित्र ऐकूही नये आणि गावूही नये. कीर्ती मानवाची नाही, ऐकू नये, गाऊ नये, काहीच संबंध नाही माणसाचा. नाही हो, ते लय मोठ्या पदावर असतील, आम्हाला नको सांगू. वानावे ऐकावे त्याची सदा या पंथात चालणारी माणसं होता मी, त्याच्यामुळे माणसाचं चरित्र सांगू नको. वारकरी संप्रदाय हा सुचिरभूतांचा संप्रदाय आहे. इथं काही ऐकायला आणि काही बोलायला आपल्याला मुभा दिलेली नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. नको नको स्त्रियांचा संगात, नको नको स्त्रियांचा परमार्थ. वेगळा अर्थ काढू नका या प्रमाणाचा, नाही तर सगळ्या बाया घरी जातील. या प्रमाणाचा अर्थ असा आहे
नको नको स्त्रियांचा संगात. पुरुष जर साधक असेल तर नको नको स्त्रियांचा संगात. स्त्री जर साधिका असेल नको नको पुरुषाचा संगात. सुचिरभूतता आपल्याला पाळली पाहिजे. आपला देव पाळतो. मला विचारायचंय तुम्हाला, ज्या वेळेला भगवंतानं काल्याचा प्रसाद दिला, कुठे दिला? वाळवंटात. कोणाला दिला? गोपाळांना दिला, सवंगड्यांना दिला. किती बाया होत्या त्या प्रसादात? एक सुद्धा नव्हती. एक. काल्याचा प्रसाद दिला त्यावेळेला गोकुळातली एक सुद्धा बाई वाळवंटात येऊ दिली नाही. पण ज्या वेळेला रास क्रीडेचा प्रसाद देवानं दिला त्यावेळेला गोकुळातला एक सुद्धा पुरुष वृंदावनात येऊ दिला नाही. ही सुचिरभूतता वारकरी संप्रदायाने पाळलेली आहे की नाही? धनम चरितम न श्रवणीय. पैशाचं चरित्र 10,000 लावले की 1 लाख भेटतील. सांगावं कीर्तनातून? ऐकावं ऐकणाऱ्यांनी? चांगले चांगले गेले. त्या केबीसीने किती गंडा घातला लोकांना. डॉक्टर, इंजिनियर. 10,000 लावले की 1 लाख भेटतील. जमिनी विकल्या, काही काही प्लॉटी विकल्या. गेले मोठे मोठे माणसं गेले. प्रोफेसर, इंजिनियर, वकील. काही काही कीर्तनकारही गेले त्या. आता आपली गोष्ट माईकवर कशी सांगते? खरंच गेले महाराज. धनाचं चरित्र ऐकू नये. गरिबी असेल ना, संघर्ष असेल. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ज्याच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज काहीतरी अडचणी आहे, दररोज कोणीतरी निंदक आहे, दररोज कोणाचा तरी विरोध आहे, त्यानं समजावं आपला रस्ता योग्य आहे. पण ज्याच्या जीवनात विरोध नाही, निंदा नाही आणि संघर्ष नाही, त्यानं लवकर रस्ता बदला. आपण चुकीच्या दिशेने प्रवास करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. धनम चरितम न श्रवणी. असेल ना गरिबी, म्हणून काय कोणालाही आपलं गरिबीचं दुःख सांगायचं? लोक आपलं दुःख ना हसत रडत ऐकतात आणि दुसऱ्याला हसत सांगतात. म्हणून आपलं दुःख कोणाला सांगू नये. चांगला शेतकरी आपलं बी कधी उघडं ठेवत नाही, तो त्याच्यावर माती घालतो. समाजाला सांगायचं असेल तर आपलं पाप सांगा, देवाला सांगायचं असेल तर आपलं पाप सांगा, आपल्या चुकीच्या असणाऱ्या गोष्टी सांगा. काय राव, मला हा नाट पाठच होत नाही हो. म्हणा ना, होईल पाठ. मला सगळंच पाठ आहे असं म्हटल्यानंतर संत सुद्धा अवकृपा करतील ना आपल्यावर. कोण पूर्ण आहे महाराज इकडे? संप्रदायामध्ये पूर्णतेला गेलेला कळस झाला जीवनाचा. नाही, आपण काय महात्मा येतो? आपण सर्वसामान्य माणसं, संतांची लेकर नाही का विठ्ठल? आपण सेवा करतोय ना. वक्ते बाबा म्हणायचे, आता वक्ते बाबा शांत झाले. मी चातुर्मासामध्ये असताना एक गयाबाई नावाची बाई होती, ती भाकरी बनवायची. मग बाबा म्हणायचे, का रे तुम्ही लेको 7 वाजता उठता आणि गयाबाई 4 वाजता उठते. गयाबाई 4 वाजता उठायच्या. 4 वाजता उठूनही ती बाई चंद्रभागेला स्नानाला जायची. महाराज प्रामाणिकपणानं कबूल करतोय, आम्ही सुद्धा टाळाटाळ करायचो. दररोज काही चंद्रभागेचं स्नान मी सुद्धा केलेलं नव्हतं, पण ती गयाबाई जायची. बाबा म्हणायचे, लेको हो, गयाबाई आपल्याला भाकरी बनवते, अरे तिच्याबरोबर जात जा चंद्रभागेत. का हो बाबा, नुसती भाकरी बनवते म्हणून तिच्याबरोबर जायचं? नाही रे, भाकरी बनवणाऱ्या पंढरपुरात अनेक बाया आहे, पण तुम्ही तिच्याकरता का जात जा? याचं कारण असं आहे, ती म्हातारी आहे. एका हातात तिचं लुगडं धरत जा, दुसऱ्या हातात तिचा तांब्या धरत जा, आणि ती चंद्रभागेचं स्नान करते, हा विधी करते. तिला मठात घेऊन येत जा. मुक्ताबाईच्या मठापासून दत्त घाटावर काही लांब नाही चंद्रभागा माऊली, आमच्या मठातूनच दिसते. तिला आणत जा एवढ्या करता. भाकरी घालते म्हणून नाही, ते दररोज गीतेचं पारायण करते. भाकरी बनवणाऱ्या बाया अनेक आहेत, पण गीता माऊलीचं पारायण करून जीव घालणारी माऊली एखादीच गयाबाई सारखी आहे. तुमची वाचा पवित्र होईल पोर हो, जी भजन करत गीता माऊलीचं पारायण करत भाकरी बनवते. हे त्यांचे शब्द आहेत. काय परमार्थ असेल महाराज? काही काही लोकांची निष्ठा फार मोठी. म्हणजे अशा स्त्रीचं चिंतन आपण कानाने ऐकलं तरी चालेल, पण विनाकारण धनाच्या गोष्टी, आपल्याला बरं वाटणाऱ्या गोष्टी आपण ऐकू नये. लोक आपलं कठीण काळ चालला असेल, पैशाची कमी असेल तर आता भविष्याला कानाला हात दाखवत फिरत आहेत.
बघा आमचा हात, बघा आमचा हात. काय हात दाखवतो भल्या माणसा? ज्याला हात नाही त्याचं बी भविष्य. ज्याला हात नाही तो मेला का? जगतोय तो. आणि तू काय हात दाखवतो रे कोणाला? अरे त्याच तर काही नाही, खरं नाही. कोणाचं? त्या हात पाहणाऱ्याचं काय आयुष्य भविष्य कोणाच्या हातात आहे? प्रारब्धवादी जर असेल भल्या माणसा तर होईल तुझं कल्याण. देवावरती विश्वास ठेव. कधीतरी वेळ येते प्रत्येकाची. लोक हात दाखवतात. बरं, ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला हात दाखवतात. ज्या बाईच्या पोराचं लग्नच होत नाही त्या बाया तर वेळा झाल्यासारख्या वागताय. पाहो महाराज पा. तो म्हणतो आज वेळ नाही उद्या या. अहो पाहो महाराज उद्या या बाई. आणि येताना तुमच्या पोराची कुंडली आणा. तसे येऊ नका. हे बाई दुसऱ्या दिवशी घ्या बुवा, पहा तेवढं नंबर. बरोबर आणा बाई. तुमच्या मालकाचं नाव तुकाराम आहे? हो म्हणे खरं आहे ते. मी माझ्या पोराच्या लग्नाचं विचारायला आले. तुम्हाला 3 मुलं आहे? हो म्हणे आहे. 1 मुलगी आहे? हो. तुम्ही काल रेशन दुकानातून 40 किलो गहू आणले? त्या बाईनं पायात धरले. म्हणे बापा महाराज, लय महाराज लोक पाहिले पण तुमच्यासारखा नाही पाहिलं. आम्ही किती पोरा हे तर जाऊ द्या, पण नावासहित मी काल रेशन दुकानात गेली हे बी तुम्हाला समजलं? बाई तुम्ही काल तांदूळी आणले म्हणे बापा, पण तुम्हाला समजून कसं राहिलं? मी ना तुले कुंडली मागितली होती म्हणे बाई, तू रेशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आली. आता काय सांगू दुसरं तुले मी? त्याच्यावर हेच आहे ना सगळं तुझ्या कुटुंबाचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र. विठ्ठल ते लय कठीण झालं. ते पोपटपंची तर याच्याही पुढचे. त्याला तर गिरायकच भेटलं नाही संध्याकाळपर्यंत. त्यानं सांगितलं राघो आज तू मेरे नाम की चिट्ठी निकाल, मुझे गिरायक क्यों नहीं मिला. काढली बो पोपटानं चिट्ठी. त्याच्यावर लिहिलं होतं कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद करते. वजा करा विनोदाचा भाग, पण धनाचं चरित्र कोणाला ऐकूही नाही, कोणाला विचारूही नाही. नास्तिकम चरितम न श्रवणीय, हे सूत्र नारदांनी सांगितलंय. नास्तिक माणसाचं चरित्र कीर्तनातून ऐकू नये. चला, काय ऐकू नये याचा विस्तार याची यादी तुमच्या समोर मांडत नाही. काय ऐकावं? नाथ महाराज म्हटले, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, संत वृंदे मनोभावे आदि वंदावी, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. जे समाजाला ऐकून अंतकरणामध्ये ती देवता प्रगट होईल, तो भाव त्या देवतेचा अंतकरणात उतरेल, ते ऐकावं. म्हणून आज म्हणतोय दत्त ध्यावा दत्त गावा, दत्त ध्यावा दत्त. एखाद्या माणसानं शर्ट सेम घातलेला असला, सारखा असला, तर त्यांची मैत्री होती पार्टीला गेल्यावर. पण सारख्या साड्या असल्या तर त्या बाया जोडजोडी येत नाही. हिनं बघा हेच नेसाव नाही होत. तो स्त्री जातीला दिलेला विशेष गुण आहे. म्हणजे माझं नाव पुढे असावं हे बाईला प्रत्येक वाटतं. ती माझी आई असेल, तुमची आई असेल, या जगातली कोणती बाई असेल, तिला कोणाच्या तरी म्हणजे पतिसेवा हा तिचा धर्मच आहे, तिची उपासना आहे ती. पण या उपासनेमध्ये मी सर्वोच्च स्थानी असावं हा भाव पार्वती मातेचा आहे, देवाच्या पत्नीचा सुद्धा आहे. तुमच्या माझ्या पत्नीनं केला तर काय गैर आहे? स्वभाव आहे तो. उपासनेमध्ये आम्ही पुढे असावं, व्रत वैकल्यामध्ये आम्ही पुढे असावं. 16 सोमवाराचं व्रत असेल तर माझं सगळ्यात कठीण व्रत असावं. असतं की नाही आपल्या गावामध्ये सुद्धा? वाटतं की नाही स्त्रियांना? आपल्या करता आपण सुद्धा जितकी व्रत वैकल्य करत नाही इतकी आपली माऊली करते. म्हणजे अर्थात आपली पत्नी आपल्या करता करते. ती म्हणे माझ्यापेक्षा, अगं म्हणे तुझ्यापेक्षाही. कोण? अनुसया. हसायला लागली. माझा विश्वास नाही म्हणे. माझ्यावर नसेल पण साधू व्रत आहे, नारदाव्रत आहे. नारायण अरे पो नारद, बोला नारदा, कसं काय येणं गेलं? म्हणे तुम्हालाच भेटायला तुम्ही स्मरण केलं म्हणून. बरं झालं नारद महर्षी तुम्ही आले. खरं सांगा या विश्वात कोण पतिव्रत आहे? नारद महर्षी हसायला लागले, गदगदा हसायला लागले. असं वर्णन केलेलं आहे. 67 चरणाचा अभंग आहे दत्ताख्यानाचा, नाथ महाराजांचा. किती चरणाचा? 67. आपण बघा घरी गेल्यावर फार सुंदर अभंग आहे. मी एक शब्द सुद्धा त्या अभंगाच्या बाहेरचा आपल्याला सांगत नाही. जो भाव नाथ महाराजांनी मांडलेला आहे तोच आपल्या समोर व्यक्त करतोय. मग नाथ महाराज
काय झालं पुढे? नारद महर्षी हसायला लागले, सांगतात तुम्ही नाही, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ एक पतिव्रता आहे, जी जीवाभावानं आपल्या पतीची सेवा करते, ती म्हणजे अनुसया. असं? हो. मग आता का हो, तिचंच नाव लौकिक गेलो म्हणजे तुमच्यावरती तिचंच नाव लिहिलं जाणार आहे. बघा, यादी यायच्या अगोदर करा काहीतरी, फायनल यादी बाहेर यायच्या अगोदर करा. काय करावं लागेल तिचं नाव खाली टाकायला? तुमच्या मालकाची प्रार्थना करा. ए भोले बाबा, यांना जरा पाठवा तिचं ब्रीद तोडायला. कसं तुटेल? सांगा ना आम्हाला नग्न अवस्थेत भोजन वाढ, मग तुट्ट ब्रीद, असं म्हणता. हो, पटलं तिला. तिथून नारद निघाले, कैलासावरून निघाले, वैकुंठात गेले. भगवंताची पत्नी लक्ष्मी, काय घडलं आतापर्यंत, काय चाललंय? म्हणे असंच, सध्या चर्चा अनुसयीची जास्त आहे, तुमची कमी आहे. असं म्हणताय? काय करावं लागेल? पाठवा मालकाला तुमच्या नग्नावस्थेत भोजन वाढायला लावा. तिथूनच सत्य लोकाला गेले, ब्रह्मदेवाच्या घरी. सावित्री माता बसलेल्या, काय चाललंय? अनुसया, काय करावं लागेल? पाठवा ब्रह्मदेवाला. तिन्ही ठिकाणी सांगितले महाराज निरोप. आता ब्रह्मदेवाला घडूनच आणायचं होतं ते सगळं. तिने अशा खवळल्या, प्रत्येकीनं आपल्या मालकाला प्रार्थना केली, तुम्हाला जावंच लागेल. श्रीहट्ट त्या काळातही होता, आजही आपण पाळतो. काही काही लोकांचं जीवनच बाईच्या आधारावर आहे, देवाचं नाही बरं का. पण आपलं तरी आहे बुवा. मी त्या नाशिक जिल्ह्यात कीर्तनाला गेलो आणि त्या घरमालकाला म्हटलं, का हो तुमच्या घराची पूर्व दिशा कोणती आहे? त्यानं त्याच्या बायकोकडे हात दाखवला आणि तो म्हणे, हेच आमच्या घराची पूर्व दिशा आहे. अरे म्हटलं वा वा, चांगलं आहे बुवा. नावी बाबा ठेवतीन त्या मिशा, भडजीबा सांगतीन ती अमावस्या, आणि इथून पुढे तुमची बायको म्हणेल ती पूर्व दिशा आहे की नाही. नियम करून टाकू आपण. फार जीवन आधारलेलं आहे काही लोकांचं. हो, एक सेकंद सुद्धा बाजूला चालत नाही लोक. बायकोनं सांगितलंय ना चला. तिन्ही देवांनी महाराज पत्नीचा हट्ट पुरवण्याकरता, ऐका किती सुंदर आहे चरित्र. स्वतः देवता एकत्रित आल्या, ब्रह्मा विष्णू महेश आणि अत्री ऋषींच्या आश्रमाजवळ आले. आपली वाहनं बाजूला ठेवली, चालत आले आश्रमाच्या भीतर, जवळ आले आणि आवाज दिला त्या ऋषीवर्यांना. ऋषीवर्य बाहेर आले. प्रभू तुम्ही नमस्कार करतो, त्रिदेवांच्या दर्शनाचा सुयोग आमच्या जीवनात येतो, याच्या पलीकडे काय भाग्य मागता? कसं काय येणं केलं तुम्ही? आम्ही तुम्हाला नाही अनुसयेला भेटायला आलोय, बोलवा त्यांना बाहेर. ती बाहेर आली आणि तिने देवदारात पाहिले, साष्टांग दंडवत घातला. आज माझ्या दारात जगाचा मालक पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. चांगल्या चांगल्यांना पत्ता विचारला, तो दिसत नाही. अनेक लोक पत्ता विचारताय, नाही मिळत. सहज दारावर आला विदुराच्या अनुसयेच्या. काय आनंद झाला असेल महाराज, असा पाहुणा दारात यावं. कधी कधी अंत काळाच्या जवळ तरी या पाहुण्यानं भेट द्यावी. हा पाहुणा दारात नाही राजेहो, निदान स्वप्नात तरी आला पाहिजे. काय जीवनाचा आनंद आहे तो. ज्ञानोबा स्वप्नात आले पाहिजे, मुक्ताबाई एखाद्या दिवशी स्वप्नात आल्या पाहिजे. काय आनंद आहे तो जगण्याचा. उद्धार आहे समजा जीवनाचा. एकांतामध्ये शेतात काम करत असाल तर टाळाचा आवाज कानावरती आला पाहिजे. बोधे बाबा म्हणायचे, इतकं भजन करावं की टाळाचा आवाज जरी कानावरती आला तरी समजाव आपल्या देवाला आपल्या भजनाची आठवण आली, आता भजन केलं पाहिजे. असं आहे. नमस्कार घेतला. आम्ही तुमच्याकडे आलोय पण काही मागायला आलोय. मागायला? देवाने आमच्या दारात काही मागावं, आम्हाला काही मागावं, आणि आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो? आमच्याजवळ काय? या विश्वाचं पालन पोषण करणाऱ्या परमात्म्याला आम्ही काय देणार? आम्ही मागू ते द्याल का? मागा. आम्हाला नग्न अवस्थेत भोजन वाढा. नग्न व्हा आणि भोजन द्या. नग्न होऊन या घाली भोजन. पाहता क्षणाचाही विलंब न करता होकार दिला अनुसया मातेने. क्षणाचाही. त्या मग करा व्रताची पूर्ती. पण वाढलं कसं भोजन? तिन्ही देवतांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्यांना कुमर केले, बालक केले छोटे. तिन्ही बालक भूमीवरती पडलेले आहे. नग्न अवस्थेमध्ये
एका एकाला स्तनपान करवलं आणि त्यांना तृप्त केलं, भोजन घातलं. लगेच शीघ्र, शीघ्र शब्द वापरलेला आहे नाथांनी, शीघ्र आपली वस्त्रे घातली. आणि वस्त्रे घातल्यानंतर हात ठेवून त्यांना मोठं नाही केलं. पुढे काय केलं? सुंदर पाळणा बनवला. त्या पाळण्यामध्ये तिन्ही देवांना घातलं. तिन्ही देव एका पाळण्यात राहत नव्हते. त्या काळातही खातेवाट पाहून भांडणं व्हायची बहुतेक. मग वेगळ्या वेगळ्या पालख्या केल्या, 3 वेगळे वेगळे पाळणे, आणि तिघांनाही 3 पाळण्यात घातलं. पहिल्यांदा झोपवते आहे ब्रह्मदेवाला, म्हणून पाळणा. 3 चरण मला आठवले तर नक्की म्हणू, पण जेवढं आठवेल तेवढं. अनुसय मातेनं म्हटलेले पाळणे आहेत. हरी मग म्हणे चतुरानना, मग म्हणे चतुरानना, मग म्हणे चतुरानना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना. उत्पन्न करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी त्रिभुवना. बोला ना. उत्पन्न करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी त्रिभुवना. श्रम पावलासी, प्रभु श्रम पावलासी, बहु श्रम पावला, बहु श्रम पावलासी. ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. जय हो. ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. ऐका दत्तात्रय आख्यान, जय हो. ऐका दत्तात्रय आख्यान. आमच्या गावच्या एका माणसानं तू ऊर्जा मंत्र्याला पत्र लिहिलं केंद्रातल्या, साहेब तुमची दिलेली लाईन नावाची पोरगी आमच्या घरी नीट नांदत नाही, आम्ही तिचा सांभाळ करू शकत नाही साहेब, आम्ही तिची फारकती देतो. कळते ना फारकती, घटस्फोट, आमच्याकडून तिचा सांभाळ होत नाही. सासऱ्यानं पत्र वाचलं, म्हणे वळा जावं इथं भलाच बोर झालेलं दिसतो पोरीला. त्या जावयाला पत्र लिहिलं सासऱ्याने, जावई बापू काळजी करू नका, आमची मोठी पोरगी जरा चुकीचंच वागते, तिचंही असं वागणं फार आम्हालाही आवडलेलं नाही, चुकीचंच आहे मुळात, आम्ही तिची फारकती घेतो, पण आम्ही तुम्हाला आमची लहानी मुलगी देतो सिंगल फेस, तिचा तुम्ही सांभाळ करा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल, भलं होईल तुमचं. आता काय होणार आहे त्याच्यावर? त्याच्यावर काय मशिनी चालतील का, कीर्तन होतील? नाही होत. ऐका दत्तात्रय आख्यान. ब्रह्मदेवाला झोपवलं, जो 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 रे सगुणा. नंबर 2 बघा, ऐकून घ्या माता भगिनी, जरा संख्या जास्त आहे तुमची, करून घ्या पाळणे पाठ, असं म्हणा काहीतरी, संस्कारी निघतील तुमची पोरं. त्या मदालसेनं काय म्हटलं? हा देह नाशिवंत 18-12 वनस्पती. हे काय शिकवलं? 22 त्या पोखरनी नदी गंगा वहा. गंगा नदी शिकवली पोराला, संस्कृती शिकवली हिंदुस्थानची. तुम्ही काय म्हणताय? माय म्हणेल अकराले झोजो बाळा झोजो, सारे काही होजो पण मास्तर नको होजो म्हणताय बाया. प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते, अंगाचा सारा बाळा खकाना होतो, तू प्रोटीन आई बाळा चटणी भाकर खाजो, सारे काही होजो पण मास्तर नको होजो. आता काय घेऊ त्या पोरान त्यातलं? जो 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 रे सगुणा. ब्रह्मदेवाला झोपवलं. खरं सांगतो माता भगिनी, तुम्हाला हसवण्याकरता मी सांगत नाही, पण गवळण तरी म्हणा एखादी. अरे एखादा निळोबारांची गवळण म्हणा, नाथांची गवळण म्हणा, पहा घरातलं वातावरण. ज्या घरातली बाई पाळणा हलवताना निळोबारांची, नाथांची, तुकोबारांची, ज्ञानोबारांची गवळण म्हणते, त्या घरातलं वातावरण बदलणार नाही. आम्हाला विश्वास आहे तुमच्या आवाजावर नाही, माझ्या संतांच्या शब्दावर. कसंही म्हणावं,
तुम्हाला येईल तसं म्हणा, पण असा आनंद होईल भगवंताला. आणि ते पोरग संस्कारी निघेल, कारण त्याचा भाव आहे. दुसरं काही येतच नसेल तर म्हणा, दररोज म्हणा ना, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, सोनियाचा दिवस अमृते पाहला, आठविता रूपी नाम, आठविता रूपी प्रगट पै झाला, बाळा रे लागो मला, बाळा रे लागो मला, आठवितार पे आठवितार पे प्रगट झाला, बाळा रे म्हणा ना, असं नसेल येत. चांगल्या कवींनी कविता फार सुंदर केलेल्या आहे, आपण नाही म्हणत, पण ते आठवत नाही आपल्याला. झोप 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 माझ्या बाळा, झोप माझ्या बाळा, हलविते पाळणा, पाळणा हलवोनी अंगाई मी गाते, पाळणा हलवोनी अंगाई मी गाते, माझ्या जीव लगारे, माझ्या जीव लगारे, मनमोहना झोप माझ्या बाळा, हलविते पाळ. म्हणा ना, नसेल येत म्हणा ना, नामदेवरायांची गवळ. रात्र काळी घागर काढी यमुना जळे काढी, यमुना जळे काढी, विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी. असं वातावरण बदलेल तुमच्या घरातलं. तुम्हाला ऐकावं वाटतं की नाही? आता पोरगा ऐकणार नाही, कारण लोकांना स्वराचं ज्ञान आहे. हा समाज स्वरज्ञानी आहे, हा स्वराच्या बाहेर समाज म्हणूच शकत नाही. मी पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणा, सगळ्यांनी म्हणा, माता भगिनी सगळ्यांनी. राहो आता हेची ध्यान, आता हेची ध्यान, डोळा कोंडुनी धरीन जीवे, तुका म्हणे गोजिरिया, तुका म्हणे गोजिरिया, विठोबा पाया पडू द्या, विठोबा पाया पडू द्या, तुम्ही काय वेगळ्या पक्षाचे आहे का? म्हणा की जरा आवाज येऊ द्या ना बाहेर, माता भगिनी म्हणा, विठोबा पाया पडू द्या. स्वर आहे की नाही? स्वर ज्ञान आहे समाजाला, मग आपण त्याचा उपयोग घेतला पाहिजे ना. चला, विस्तार झाला थोडा. जो 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 रे सगुणा. नंबर 2 ब्रह्मा विष्णू. जो 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 रे लक्ष्मीपती, जो 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 रे लक्ष्मीपती, तुझी अवतार धरुणी
पै केला सवार पै केला सवार पै केला सवार पै केला ऐका दत्तात्रय दत्तात्रय ध्यान ऐका दत्तात्रय ध्यान ऐका दत्तात्रय झोपलं पोरग तेव्हा घुंगराचा आवाज नव्हता म्हणून झोपला असेल कदाचित झोपले भगवान विष्णू जो 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 रे लक्ष्मीपती तुझी तवा गाद कीर्ती अवतार धरुणी पंक्ती दृष्ट बहुश्रम केलासी किंवा दृष्ट संहार या दोघीपैकी बहुश्रम पावलासी हेच आहे बहुश्रम पावलासी नंबर 3 ब्रह्मदेव झाले आता भगवान शंकर आता चालीत काही म्हणत नाही वेळेच्या मर्यादेत तिसऱ्यांदा पाळण्यात घातलं तिसऱ्या बाळाला ते भगवान शिव जो 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 रे शंकरा जो 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 रे शंकरा महादेवा पार्वतीवरा करुणी दृष्ट संहारा तू दृष्टांचा संहार केला तू थकला तू अवतार धरून थकला आणि तू उत्पन्न करूनही थकला म्हणून तुम्ही जो जो रे झोपा तुम्ही सगळे 6 महिने झाले ना झोपवता झोपवता आता ही प्रेमात गुंतली माऊली तिकडे मालक घरी येत नाही मालक घरी येत नाही काय करावं बुवा नारद महर्षी गेले म्हणे पा सोडून आणा तुमच्या मालकाला तिने तिच्या जवळ बाळक म्हणून वागवायला सुरुवात केली असं बोलताय आमच्या सामर्थ्य आहे ती टिटवी आमचं काय आमची काय बरोबरी करेल उदाहरण दिलंय नाथ महाराजांनी टिटवीचं आम्ही जाऊया आमच्याच पासून उत्पन्न होते ना आम्हालाच आमचे पती परत मिळवण्याकरता तिथं बोलावते जाऊच तिला बघूच अहंकारातच तिने गेल्या महाराज उमा रमा आणि सावित्री दारात गेल्या अति ऋषीने नमस्कार केला अनुसया माऊली बाहेर आली आदी शक्तींना वंदन केलं तिने नाही वंदन केलं कसं काही आम्ही आमच्या मालकाला घ्यायला आलो आण परत कुठे आमचे मालक ती म्हणे घेऊन जा तिनं आणले तिन्ही बालक जा म्हणे घेऊन कळेवर कळेवर आता नवरा काय कळेवर वागवायची वस्तू आहे हो पती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाचे नवरे असा लावता का त्याचा अर्थ पाहिले ते बालक हे आमचे पती आहे हो घेऊन जा ना म्हणे पण ते एकीकडे मेकीकडे पाहायला लागल्या तुझा कोणता आहे माझा कोणता आहे कारण रुक्मिणी माताचंही झालं होतं ना तसं लाजले गे माया आता कोणा वाळू जिकडे पाय तिकडे तसं इथं बालक दिसत होती सगळी सारखी शरण आल्या तिनेही अहंकार क्षमला आणि तिनेही शरण येऊन अनुसया मातेच्या चरणाला लागल्या माऊली क्षमा करा आम्हाला आमचा अहंकार गळून पडला आमची बालक आम्हाला मागायला आम्ही आमची पती बालक या अवस्थेत मागायला आलेलो नाहीत जशी होती तशी द्या हात ठेवता बरोबर तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जसे होते तसेच्या तसेच मोठे झाले पण रडायला लागली पाना दाटून आला अनुसया मातेचा निरोप घेतेवेळी भगवंत म्हटला आई तू आम्हाला स्तनपान करवलं माग तुला काय पाहिजे काय मागू रे म्हणे तुम्हाला आता तिन्ही पोरांना सारखं पाहायची सवय झालेल्या माऊलीला तिन्ही एका वेळेस निघून जाता आता मी कसं पाहू तुम्हाला मग तुम्ही तिन्ही एका नजरेत मला दिसावे असा मला वर द्या असा वर हवा बरं बरं मग ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांची एक मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला नाव दिलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान विश्वतारावया अवतार विश्वतारावया घेसी अवतार घेतला त्या भगवान दत्तात्रयाने आणि एक जयघोष केला स्वर्गातल्या सगळ्या देवतांनी रुक्मिणी मातेसहित तिथं हजरच होत्या सगळ्या देवी देवता या तिन्ही पत्न्या होत्या उमा रमा सावित्री स्वर्गातल्या सगळ्या देवतांनी सांगितलं ही मूर्ती झाली खरी पण या मूर्तीचा अनुसया मातेलाच उपयोग की या विश्वालाही उपयोग
त्याचं उत्तर मात्र देताना नाथ महाराज इथं आले आणि नाथ महाराजांनी सांगितलं, जर जीवनामध्ये तुम्हाला विसावा घ्यायचा असेल, विसावा म्हणजे हे जीवन कळसाला न्यायचं असेल, पूर्णतेला न्यायचं असेल, ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते हा उपनिषदी ढेकर द्यायचा असेल, तर तुम्ही माझा ऐका, या त्रिदेवाचं एका नावामध्ये स्मरण करा. अभंगाचं पहिलं दत्त गावा दत्त गावा दत्त गावा दत्त ध्यावा. विठ्ठल विठ्ठल दत्त ध्यावा दत्त गावा दत्त आमोचा विसावा. विसावा शब्द फार महत्वाचा आहे. ध्यावा नंतर गावा. आधी नुसता गावा गावा त्याला काही उपयोग नाही. तो ध्यावा, चित्ती ध्यावा किंवा चित्ती ध्याती. ध्यावे विठोबाचे पाय. गायच्या अगोदर ध्यावं महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत धाबा होत नाही, ध्यान लागत नाही, ध्यानात राहत नाही, तोपर्यंत त्याला गायल्यानं काहीच अर्थ नाही. गातो तो लय जप, राम 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 जपात म्हणणं वेगळं, पण जपस्तदर्थ भावना. तो घाई घाईचा जप उपयोग नाही. अहो इतका जप पाहिजे की आपली भावना परमात्मा झाली पाहिजे किंवा जपासारखा परमात्मा होतो. दत्त ध्यावा दत्त गावा. अगदी हृदयापासून त्याचं आपण ध्यान करावं. भगवंताचं ध्यान जर ध्यान लावून केलं तर आपलं ध्यान देवाला लागल्याशिवाय राहत नाही, हे तितकंच खरं आहे. फक्त ध्यान ध्यान लावून असलं पाहिजे. समाज इतका घाईमध्ये सध्या का लोकांना वेळ नाही भजनाला. वास्तविकता ही आहे की वारकरी संप्रदायाने अत्यंत सोपे सरळ मार्ग सांगितले. सोपे सोपे छोट्या छोट्या गोष्टी आहे. तुम्ही नुसतं मोटरसायकलवर जरी बसलात तरी म्हणा राम 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 राम. पहा काय कृपा होते. त्याला गायच्या आधी जर ध्यायलं तर प्राप्त सुख लांब जात नाही. पण त्याला चित्तात सोडून दुसऱ्या गोष्टीचा ओहापोह केला तर जीवन कधी विसाव्याच्या ठिकाणी पोहोचत नाही. रामायण बघा. अवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. जे आवडायला पाहिजे होतं किंवा जे आवडतच होतं ते काही काळ वजा झालं. आणि काय झालं की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला आणि फळाची हवा हृदयी कामा केला रिघावा. की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला. संपलं ते, विसाव्यापर्यंत गेलं नाही. हे उदाहरण आहे सीतामाईचं. नाशकामध्ये पंचवटीत आले आणि तिथं भगवंताला राहायचं होतं काही दिवस. विसावा होता पंचवटीत.
पान पान गोळा केलं, झोपडी बांधली. पत्ता पत्ता तिनका तिनका तोड़ के लाते हैं महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं विदना तेरे लेख किसी के समझ न आते हैं महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते हैं. जगाचा मालक वनात आला आणि पंचवटीत राहतो. काय पतिव्रतेच आधी उदाहरण निघालं. ही एक माऊली पतिव्रता, जी बाई बालकाच्या अपमानात, मालकाच्या गरिबीत आणि मालकाच्या आजारपणासोबत असते, तिची इतिहास दखल घेतो. मालकाच्या आजारपणासोबत आहे ना पतिव्रता आहे, मालकाच्या गरिबीत सोबत आहे ना पतिव्रता आहे. अरे पातळ नव्हतं, एकुलतं एक पातळ, त्या पातळावर प्रपंच थाटला स्त्रियांनी. आज फ्रीज नसू द्या, फ्रीज. आधी असं वाटायचं बुवा हिला चांगलं घर भेटेल की नाही, हिला कसं घर भेटेल, हिला कसं घर भेटेल. आता मुलांकडचे विचार करता आपल्या घरी येणारं वादळ कसं असेल बुवा, कसं असेल, कसं असेल, कोण्या भागातून येईल, ते कोण्या दिशेनं येईल, ती स्थिरावेल की नाही आपल्या घरात. लय डोक्याला ताप आहे महाराज. जो भेटीन तो पोरगीच पा म्हणतो, पोरं पा म्हणणारे मेले. आता तो काळच राहिला नाही बुवा. आता पोरगी पा, पोरगी पा. महाराज तुम्ही या गावून त्या गावाला फिरता, मग त्याच्याकरता फिरतो काय आम्ही? काय आपलं लोक नवीन शोध लावता राव. 1980 मध्ये ज्या ज्या मुलींचे लग्न आपल्या बापानं केले त्यांनी रेडिओ दिला आंदन. काय दिला? तुम्ही बोर झाले का? बोर झाले का? बोला ना, मी घरी जाऊ का? कीर्तन झालं की जाणार आहे. काय दिलं? रेडिओ. 80 मध्ये. 1990 मध्ये लोकांनी सायकली उभ्या केल्या मंडपात. हे आमच्या जावयाला सप्रेम भेट. हो, असा फुलायचा जावई. 90चा काळ गेला. 95-96 पासून मोटरसायकल, हिरो होंडा, म्हणजे हिरो होंडा गाडी भेट त्याला. तोही काळ गेला. माली 4 व्हीलर. 2010 पर्यंत ते चाललं. आता 2021 चालू होतंय. काहीच देऊ नका, फक्त मुलगी द्या. तसं मेल्यापेक्षा, कारण मला तसं मरावं लागणार नाही बा. मुलीच राहिले नाही महाराज, तो कठीण झालंय बरं. पण मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या. अमुक नको, ढमुक नको, हे नको, ते नको, मायबाप नको, इथपर्यंत आलेलो. मुलाला आईवडील नको, मुलाला बहीण नको, मुलाला भाऊ नको. त्या पोरानं म्हणवले का तुझी पोरगीच नको, आग लाव दिला. काय करतो? आमच्या घरातले कुठे ठेवायचे? अवघड आहे. कालानुरूप सगळं चित्र बदलत चाललं, पण कालानुरूप लोकांच्या अपेक्षाही वाढत चालल्या. सीतामाई राजाचीच मुलगी होती ना हो, पण दगडाच्या उस्तीवर झोपली आहे पंचवटीत, हे विसरता कामा नये. पतीच्या गरिबीत सोबत असलं पाहिजे. प्रारब्ध काय कोण मस्तकावर लिहिून येतं की आम्ही मोठे आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्ही श्रीमंत आहोत. परिस्थिती बदलू शकते. हां, परिस्थिती बदलले. अनेक लोक आहेत. विठ्ठल कामत नावाचं रोडवर एक हॉटेल दिसतं. तो आत्महत्या करायला गेलेला माणूस होता. आत्महत्या करायला गेला आणि एक बाई पाहिली. ओ 5 रुपयाची भाकर विकताना बाई पाहिली. बाई 5 रुपयाची भाकर विकणारी बाई पाहिली. आणि विठ्ठल कामत म्हणेल एका 15,000 रुपयाच्या कर्जामुळे जर आत्महत्या करायला चाललो तर या फुलावर ही 5 रुपयाची भाकर विकणारी बाई आपल्यापेक्षा बलवान रे, ताकदवान आहे ती. बाई असून जगते आणि प्रपंच थाटलाय तिने. आत्महत्येचा निर्णय बदलला. छोटस दुकान थाटलं. जर्मनच्या पातेल्यात बनवलेलं पिठलं आणावं, जर्मनच्या डब्यात टाकावं, 10 रुपयाची भाकरीन ती पिठलं विकावं. ट्रक थांबून हॉटेल थाटलं. हॉटेल प्रसिद्ध झालं. तालुक्यात हॉटेल टाकलं, जिल्ह्यात टाकलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक फोरवेवरती प्रत्येक जिल्ह्याला हॉटेल आहे. विठ्ठल कामत नावाचं. आनंदाची बाब ही आहे की आत्महत्या करायला गेलेल्या माणसाचं हॉटेल USA मध्ये सुद्धा सुरू झालं, अमेरिकेत सुद्धा सुरू झालं. म्हणजे निश्चय जर तुम्ही केला
आत्महत्येचा निर्णय बदलून तुम्ही विश्वात आपलं नाव प्रस्थापित करू शकता. प्रारब्ध आहे की नाही? काही काहीच्या ताटात इतके पदार्थ आहे की काय काय खावं हे कळत नाही, आणि काहीच ताट इतकं रिकामं आहे काय खावं हे कळत नाही. असं आहे. पण हताश होऊ नका. शेतकऱ्यांनी तर अजिबात होऊ नका. बोंडळी आली ना, येऊ द्या तिला. तुमच्याकडे आहे की नाही बोंडळी? येऊ द्या. जमिनीचं नाव आहे जमीन. कधी ना कधी जमीन. आज नाही, उद्या जमीन, परवा जमीन, पण कधीतरी जमीन. ज्या भगवंतानं हे भूमी निर्माण केली त्याचे आपण लेकरे आहोत. आपल्या बाप दादांनी सुद्धा उपवास तापास सहन केले, दुष्काळाच्या कथा आपण ऐकल्या, पण लोकांनी जमिनी नाही विकल्या. आज थोडेसेही कठीण दिवस आले की माणसं शेती विकायचा निर्णय घेता. इथं बसलेल्या तरुणाला हात जोडून विनंती आहे, शेतकरी जर असाल तर जमिनीवरती प्रेम करणं शिका. ती माऊली तुमच्यावरती कृपा करेल. विठ्ठल सीतामाई आहेत पंचवटीत आणि तुलसीदासजी आले. मला माझा मुद्दा सांगायचा आहे. आणि तुलसीदासांनी विचारलं सीतामाईला, सीते कशी आहेस ग तू? तिने दिलेलं उत्तर आहे, सियाराम म्हणू चरण अनुरागा अवध सहस सम पदु प्रिय रागा. सियाराम म्हणू चरण अनुरागा अवध सहस सम पदु प्रिय रागा. राम सिया राम जय जय राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम जय जय राम. अवध सहस सम पदु प्रिय रागा. मी सुखी आहे या वनात. किती सुखी आहे ते सांगते ना महाराज. अवध सहस, जितके अयोध्येत सुखी होती त्याच्या 1000 पटीनं सुखी आहे. का? कारण माझ्या मालकाचे चरण अयोध्येत कधी कधी मला दिसत होते. इथं ते क्षणभर सुद्धा माझ्या नजरेच्या दूर जात नाही. माझा विसावा माझ्या जवळ आहे म्हणून मी सुखी आहे. जोपर्यंत विसावा जवळ होता, ध्यावा जवळ होतं, जे ध्यायचंय जे आपलंय ते जवळ होतं, त्याच्यावरच लक्ष केंद्रित होतं, म्हणून वनात सुद्धा सुख होतं. पण काळ बघा कसा बदलला. ऐका, चांबई ना, काय चांदई गावाचंही नाव लिहा उघडेराव. 3 वेळा माझं चुकलं विचारता विचारता. लवकर नेटलाही दाखवत नव्हतं. राजूर दाखवायचं पण राजूरून हे दिसलं. जोपर्यंत चरण जवळ आहे, ध्यान तिथं आहे. ध्यावा आणि गावा या दोन्ही गोष्टीचं समीकरण जवळ आहे, तोपर्यंत पहिल्या चरणातला उत्तरार्धातला विसावा जवळ आहे. पण हे ज्या वेळेला बदललं, कधी फक्त हरिण डोळ्याला दिसलं आणि इच्छा व्यक्त केली, मला चोळी शिवायची. काय गरज होती त्या चोळीची? पण अवाटली असता बुद्धी, विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आणि फळाची हवा, ह्या दोन्ही ओवा बघा. हृदयी कामू केला रिगावा, की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला. ते ज्ञान जवळचं गेलं, अपेक्षा झाली, भगवंत गेले. पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ध्यावा आणि गावा याचं समीकरण ज्या वेळेला असेल त्यावेळेला तो आमूचा विसावा. मग आम्ही जर त्याला ध्यायलं गायलं तर हे तिन्ही देव आमच्यावरती कृपा करतील. म्हणून दत्त आमूचा विसावा. का त्यालाच गायचं आणि का त्यालाच द्यायचं? अभंगाचं दुसरं चरण. दत्त अंतर्बाह्य आहे, दत्त अंतर्बाह्य आहे, टाळ वाजवा. दत्त अंतर्बाह्य आहे,
दत्त विन काही नो है दत्त अंतर बाह्य आहे दत्त अंतर बाह्य आहे हो दत्त अंतर बाह्य आहे दत्त विना काही नो है दत्त अंतर बाह्य आहे दत्त अंतर ताडी वाजवा भजन करा बोला बोला सगळ्यांनी म्हणा टाळी 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 टाळ घना घना पखवाज टाळी हो टाळी हा विठोबा विठोबा घ्या चहा झालं ना आता कामच झालं आपलं काय इतक्या थंडीत सुद्धा तुम्ही इतक्या गर्दीत आलात खरंच मंडपात बसलेले कीर्तनात उपस्थित असलेले भाग्यवान आहोत परमात्म्याने करुणा केली म्हणून आपण कोरोनात सुद्धा जिवंत आहोत है की नाही त्याच्या करुणेनेच नाही हो चांगली चांगली माणसं गेली राव कोरोनाने खूप काही गोष्टी शिकायला मिळवल्या खूप पण आपण नशीबवान आहोत इथं सगळे एकत्रित आहोत पाबरा किती आनंद आहे मांडीला मांडी लावून परमार्थ होतोय भोजन होत आहे साधना होते उपासना होते आणि इतक्या चांगल्या पर्व काळात होते म्हटल्यावर नाहीया आनंदासी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा याच्यासारखा आनंदच नाही महाराज आपुले करुणेची साई येऊ आई मजवरी आता आपण म्हणायचे अधिकारी आहोत की तू आमच्यावरती कृपा कर ज्यावेळेला काही सेवा असेल ना त्यावेळेला 7व्या दिवशी म्हणू शकतो आपण काहीतरी कृपा करा नुसता मागायचा स्वभाव म्हणून देवाला काही मागू नका अहो आधी काहीतरी त्याची सेवा करा आपण देवाला काही मागावा हा आपला अधिकारच नाही काय मागतात त्याला न मागता त्याने इतकं काही दिले त्याला काय मागायचं पण मागायचं असेल ना तर आजच्या दिवशी एवढं मागा देवाला आमच्या जीवनामध्ये जे ध्यान आणि जे गान बाहेर यावं ती कृपा तुम्ही करा कारण सध्या माणसाचं चित्त भयंकर विचलित आहे देव सोडून माणसाला सगळं आठवतं सज्जन हो देव आठवा तरुणांनी सुद्धा देव आठवा गळ्यात माळ घाला गळ्यामध्ये टाळ घ्या कृपा करेल भगवंत तुमच्यावर अरे मानवी नरदेव याच्याच करताय मोठी मोठी माणसं गेली पदावरती होती ती लोक काही साथीला आलं नाही स्वर्गीय R.R. पाटील स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय प्रमोदजी महाजन काय कमी होतं या लोकांकडे सत्ता होती पद होतं समाजात वजन होतं ठरवलं तिथं हॉस्पिटलमध्ये इलाज घेऊ शकत होते पण
मृत्यू ही अशी घटना आहे की ती सामान्य असोत कोणी असोत, ज्या वेळेला ईश्वराच्या संदेश आला, आदेश आले ना, परमात्म्याचा ऑर्डर सुटली एकदा, तिथून जावंच लागतं महाराज. वेळेच्या आधी या मोठ्या लोकांनी त्यांचं कार्य आवरलंय, आपण सुद्धा आवरलं पाहिजे. एक केस पांढरा झाला तर दशरथ राजाने पत्र लिहिलं, आजच पहिले पत्र मिळाले, वाचून नयनी जीवन आले. खेडगडी पण परका झाला, परतून मागे नाही आला. म्हणूनच माझे ध्येय खचले, वाचून नयनी जीवन आले. काय राहिलंय माझं? आपलं चाललंय अजून 70 गाठली तरी आपल्याला साधना करावी वाटत नाही. आपलं वय शिकवता आपल्याला 51, 50च्या वरती गेला की बावरू नको, वनात गेल्यासारखा राहा. 52, तू खरंच बावरू नको. 53, लुडबुड करू नको पोरांच्या प्रपंचात. अलिप्त राहा, एकांतात जरा, म्हणजे घर सोडून राहा असं नाही, पण निदान प्रपंचाशी नाड तोड. कारण हे उद्धाराला पोहोचू देणारे नाही आहेत, मरणार आहे 3 दिवसांना. अशा माणसाला सुद्धा घरातले विचारता, हो तुम्ही मला ओळखलं? आता तुला ओळखून काय कल्याण होणार आहे त्याचं? ओळखीला हरी त्याला ओळखा. काय कृपाळू आहे परमात्मा की त्याने आपल्याला इथं पाठवलंय त्याचं कार्य करण्याकरता. आणि आपण सगळं विसरून, तरुण मंडळी तर सगळं विसरले, त्यांना लाज वाटते टाळ घ्यायची, भजन करायची. कुठला? माझ्याही गावात तेच आहे, तुमच्या गावात तेच आहे. नका लाजू. पानटपरीवर उभा राहून मोठ्या माणसांचे चेष्टा करायला तुम्हाला लाज नाही वाटत, टाळ घ्यायला लाज वाटते. एखाद्याच्या बँड मध्ये कंबर हलवत नाचायला तुम्हाला लाज नाही वाटत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी दारू पिऊन धिंगाणा घालायला ज्याला लाज वाटत नाही, त्याला गळ्यात टाळ घ्यायची लाज वाटावी. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. त्याला 51 वर्षातला आयुष्यातला 35 वर्षाचा कालावधी घोड्यावर काढावा लागतो. झोपेपेक्षा त्याग जास्त, भोगापेक्षा समर्पण जास्त, तेव्हा छत्रपती शिवराय कळतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एखादी भूमिका नाही स्टेजवर साजरी करायची, अभिनय नाही तो. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करण्याचं स्वप्न वयाच्या 7व्या वर्षी पाहावं. थांबायचं वय 50-51 वर्ष, जीवन या मातीला समर्पित करावं. स्वराज्य घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. नुसतं स्वराज्य नाही स्थापलं बुवा, ते स्वराज्य बनवलं, आमच्या ताब्यात दिलं. पण तुमच्या माझ्या लेकरांनी, तुम्ही आणि मी, ते स्वराज्य इतकं बिघडवलं की छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याकडे पाहतील त्यावेळेला म्हणतील, हेच ते व्यसनी स्वराज्य आहे का मी बनवलेलं, जे माझ्या मावळ्यांचं रक्त सांडून रात्रंदिवस पराक्रम गाजून आम्ही मिळवलं. हेच आहे ते. हे स्वराज्य जिथे स्त्रीवरती बलात्कार होतात, दुसऱ्याच्या बाईकडे आणि दुसऱ्याच्या धनाकडे पाहायची नजर देवाने अजून लोकांना द्यावी नाही. ते लोक घोषणा देतात माझ्या नावाने. हा विचार राजे करत असतील, तुम्ही करा तरुणांनो, नका लाजू. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचण्याचे दिवस नाहीये मित्रांनो आज महाराष्ट्रात. महाराजांचे संस्कार डोक्यात घाला, भलं होईल आपल्या आयुष्याचं. या रस्त्याला जिजामातेचं नाव, या रस्त्याला शहाजीराजांचं नाव, या रस्त्याला माझ्या संभाजीराजांचं नाव नका देऊ. आता त्यांनी दाखवलेल्या रस्त्यांवरती चाला, त्यावेळेला महापुरुषांना समाधान वाटेल. मोटरसायकलवरती राजे लिहिले म्हणजे फार उपकार केले असायचा अर्थ होत नाही. धूळ उडते राजांच्या अंगावर. मोटरसायकलवरती जागा दिली म्हणजे काय केलं आपण, फार पराक्रम केला नाही. नाही, महाराजांचे संस्कार डोक्यात आले पाहिजे, महाराजांचं जगणं आपल्याला आलं पाहिजे. सगळ्यात मोठी विशालता ही आहे या महाराष्ट्राची की या महाराष्ट्राचा राजा जगानं गौरव करावा असा महाराष्ट्राचा आवडता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला मांडी घालून बसत होते. आपल्याला टाळ घ्यायला काय लाज आहे? ज्ञाना गाथा पारायण करा ना शिवजयंतीला, आनंद वाटेल, खरी शिवजयंती साजरी होईल. तरुण मुलींची भाषणं ठेवा,
करा त्या पोरींनी भाषणं. त्या पोरींनी सुद्धा भाषणं केले पाहिजे. गॅदरिंगच्या स्टेजवर नाचल्यापेक्षा भाषण करणं चांगलं आहे. 22 वर्षाच्या वयात तुम्ही कंबर हलवत नाचता आणि तुमचे भाऊ टाळ्या वाजवता बसून. हिंदूची पोरगी स्टेजवर नाचावीन बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवाव्या एवढा खालावेल तुमचा माझा धर्म असं स्वप्नात वाटलं नसेल आपल्या पूर्वजांना. स्वप्नात एक आई परमिशन देते हो एक तास नाचण्याची. लाज वाटते लोकांना. काही लोकांना आवडत नाही हे कीर्तनात सांगितलेलं. तुम्हाला नका आवडू देऊ. तो का म्हणे खरे बोलू. तुम्हाला राग आला तर काय तुम्ही आमचं काय करणार आहे. आमचं ताब्यात काय तुमच्या. आमचं ताब्यात या परमात्म्याच्या आहे. तुम्ही करून एवढंच करणार. आमची तारीख घेणार नाही पुढच्या वर्षी. आमची जिरली आहे फिरून फिरून. 8,500 गाव फिरलो मी 20 वर्षाच्या कालावधीत. 8,500 16 कीर्तन केले टेलिव्हिजनला. असं काही अपेक्षा नाही राहिली आता की हे मिळवायचंय ते मिळवायचंय. आता एकच वाटतं प्रामाणिकपणानं. ही विचित्र परिस्थिती पाहून मुक्ताबाईच्या पाया पडून निघतो. आईसाहेब एक पोरग एक वारकरी संप्रदायाचं एक लेकरू घडलं पाहिजे दररोज. अनेक पोरगी हातातला 10.5चा मोबाईल खाली ठेवून तिच्या हातात गातात ज्ञानेश्वरी आली पाहिजे अपेक्षा घेऊन कीर्तनाला आलोय. त्याची गरज आहे. खरंच घ्याल तुम्ही नक्की घ्याल. माझ्या बहिणी हो तुमच्या हातात ज्ञानेश्वरी फार सुंदर दिसते आणि ज्ञानोबा आहे तुमच्या हातात आल्यावर जगायची काय चिंता आहे. पोदे बाबा म्हणायचे. एक पुण्याचा मनुष्य म्हटला बाबा जगायला काय काय नाही लागत. त्यावेळेला बाबा म्हटले काय लागतं जगायला. एक तर जगायला गाथा लागतो आणि जगायला ज्ञानेश्वरी लागते. जगायला गाथा आणि ज्ञानेश्वरी जवळ असेल तर जगातली कुठलीच गोष्ट माणसाजवळ असली पाहिजे याची उपयुक्तता नाही. घ्या चुलीजवळ बसा माईच्या. डोळ्यात जाऊ द्या तुमच्या धूळ जरा ती. शिका तिच्याकडून संस्कार घ्या. माहेरात जोपर्यंत आहात ना पुरी हो तुम्ही लय प्रेम उपभोगा त्या माहेरातलं. आईची सेवा करा. थंडीच्या दिवसात वाकून काम करणाऱ्या माईची सेवा करून घ्या पुरी हो. पुढे नाही आहे तुमच्या जीवनात आईची सेवा नाही आहे. आणि खरी सेवा तुम्हीच करू शकता. माणसाला एक तरी लेख पाहिजे राव. सप्ताहातून 7 दिवस घरी नसतो ना आपण बाहेर असतो जातो. पोरीचं काय माया असते काय प्रेम असते दारात अनुभवा. तुम्ही घरात पाय टाकता आणि तिला कळतं. तिला धड चालता येत नसलं तरी छमछम 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 तिच्या तोरड्या वाजतात आणि पळत येते. पोरग विचारतो बाबा काय आणलं. पोरगी न विचारता फक्त पोटाला चिकटते. ज्यावेळेला एक लेक बापाजवळ येऊन पोटाला चिकटते ना त्यावेळेला तो बाप सगळ्यात सुखी असतो समाधानी असतो. जगा वेगळं सुख असतं महाराज. ते आम्हालाही लेकर आहे. आमच्या घरात 3 मुली दिले. वेगळं समाधान आहे. त्यामुळे पोरींकडून जी सेवा अपेक्षित असते आईची वडिलांची ती करून घ्या. मोबाईलमध्ये नका वेळ घालू. 11 वाजेला मोबाईल नका घेऊ हातात. तुमच्या इज्जतदार भावाला घरातल्या तरुण भावाला नाही पाहावं वाटत तो मोबाईल हातात 11 वाजेला नाही पाहावं वाटत. पण खरं सांगतो ज्ञानेश्वरी जर तुमच्या सकाळी हातात असली आई उठायच्या अगोदर तर तुमचं लग्न करणारा बाप तिला शाळेत काय येतं हे सांगणार नाही. ती पगार किती कमवते हे सांगणार नाही. छातीवर हात ठोकून सांगतो मी वारकऱ्याचा पोरगा आहे. तुमचा बाप सांगेल आमची लेक लय पारमार्थिक आहे हो. ती ज्ञानेश्वरीचं पारायण करते राव. तुमचं घर आनंदानं सांभाळेल ती. तुमचं घर सांभाळेल याची शाश्वती मला आहे. का मी तिचा बाप आहे म्हणून नाही हो. माझ्या पोरीचा बाप ज्ञानोबा आहे म्हणून. माझी पोरगी ज्ञानेश्वरीचं पारायण करते म्हणून म्हटलं पाहिजे आपल्या बापानं. किती बरं वाटेल त्या बापाला. तुमच्या हातात ज्ञानेश्वरी येईल गाता येईल त्यावेळेला. पोरी स्टेजवर नसताना त्यावेळेला खरंच नाही पाहावं वाटत. नाही पाहावं वाटत. म्हणून माझ्या कीर्तनातून एवढं तरी घरी न्या की आपल्याला उद्यापासून गाथेचं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंच आहे. काय उपकार केले ज्ञानोबाऱ्यांनी की ज्ञानेश्वरी मराठीत सांगितली. 56 भाषेचा केलासे गौरव. इतक्या भाषा येत असून सुद्धा ज्ञानेश्वरी करता मराठी निवडावी ज्ञानोबाऱ्यांनी. उपकारच आहे महाराष्ट्रीयन माणसावर. तरी तरुण मुली नाही वाचत म्हणून तोटे सुद्धा इतके होत आहेत की बऱ्याच मुलींनी स्वतःच्या पद्धतीने विवाह थाटलेत. आत्महत्या करायची वेळ महाराज. इज्जतदार लोकांना ज्या घरातली पोरगी पडून गेली ना त्या बापाचं जीवन पहा कसं आहे. ते लोक फक्त दिसायला जिवंत आहे हो नाही तर मेले. ते टोपीतली इज्जत ज्या लोकांनी उपवाशी राहून सांभाळली पोरीनं धुळीच मिळवली राजे हो सेकंदात. लाज नाही वाटली तुम्हाला. त्या बापाची दया नाही आली.
कोण विचारेल तिला? मी या नारदाच्या गादीवरती बोलतोय, वारकरी माणसांच्या मुली सुद्धा या पदापर्यंत येत आहे. त्यावेळेला त्या वारकऱ्याला असं वाटतं, मी हा जो परमार्थ केला हा कुठे गेला? सख्या बहीण भावाचे लग्न लावणारा कलियुग आहे, लागलंय आमच्या जवळ. आता काय सांगा, या नारदाच्या गादीवरून बोलतोय. जे आमच्या गावात घडतंय, आमच्या परिसरात घडतंय, आमच्या घरात घडतंय, ते तुमच्यापर्यंत यायला वेळ नाही लागू शकत. काळजी घ्या. सगळ्या मुलींनी काळजी घेतली पाहिजे. मी ज्या वेळेला तुम्हाला एखादा शिक्षक नाचायला म्हणे स्टेजवर, मी 2 मिनिटात थांबणार आहे, फक्त भाव सांगतो अभंगाचा. ज्या वेळेला एखादा शिक्षक तुम्हाला नाचायला म्हणेल, त्यावेळेला तुम्हाला त्याला सांगता आलं पाहिजे, गुरुजी आमची माय पातळ राहून नेसून घरात राहते हो, साडी नेसून घरात राहते. आमचा आजा जर समोर बसलेला असेल तर आमची माय डोक्यावरचा पदर सुद्धा पडू देत नाही गुरुजी, आणि तुम्ही आम्हाला कंबर हलवायला शिकवता गुरुजी. तुमची पोरगी नाचवाल का हो गुरुजी स्टेजवर? तुमच्या पोराला वाजवायला लावलो टाळी? तमाशातली बाई स्टेजवरती नाचून लोकांचं मनोरंजन करू शकते, मी नाही नाचणार. मला सांगायचं असेल तर छत्रपती शिवराय सांगेल, सांगायचं असेल तर शंभूराजा सांगेल, सांगायचं असेल अहिल्याबाई होळकर सांगेल, सांगायचं असेल सावित्रीबाई फुले सांगेल, सांगायचं असेल ना मला तो 16व्या वर्षात साडी नेसणारी प्रतिभाताई पाटील या देशाची राष्ट्रपती झाली, पण डोक्यावरती साडी नेसली, डोक्यावरती पदर घेऊन बराक ओबामांच्या अमेरिकेत गेली. त्या प्रतिभाताईची लेक आहे गुरुजी. इज्जतदार बापाची पोरगी कधी स्टेजवरती नाचत नाही हो. मी त्या स्वाभिमानी बापाची लेक आहे म्हणा. काय लाज वाटते तुम्हाला म्हणायची? गौरव वाटेल मला, तुमचा आनंद वाटेल. असं म्हणून जगा तुम्ही माहेरात. खूप रडा माहेर सोडताना. तुम्ही रडलात ना, तितका तुमचा प्रपंच सुखाचा होईल. जी पोरगी माहेरातून रडत जाते ती आयुष्यभर आनंदी राहते. पण पुढचं वाक्य बोलतो त्याला शाप समजा, तुम्हाला वाटेल ते समजा. जी मुलगी माय बापाला रडून स्वतःच्या विचारानं विवाह ताटते त्या आयुष्यात कधीच सुखी राहत नाही. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालबाधित सत्य आहे. एका वारकऱ्याचं ब्रीद आहे. माय बापाचा आशीर्वाद असू देत, देवाचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला कामाला पडणार नाही. आई वडीलच देवासारखे. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. पण आई वडिलांचा शाप घेऊन जर जगाल, देवाचा आशीर्वाद मिळू द्या, तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण 20वा परमात्मा ज्या लोकांनी समजला, जीवन समर्पित ज्या लोकांनी परमेश्वराला केलं, त्यांच्याकरता आपण चांगलं जगलंच पाहिजे. हेच मला सांगायचं आहे. दत्तंतरबाय आहे, दत्ता विन काही नो. हे जगामध्ये चांगलं जगणं हाही परमार्थच आहे. आत चांगलं स्वच्छ असणं हाही परमार्थच आहे. आपण काय करतो, काय वागतो, हे सगळी परमात्म्याच्याच दृष्टीपथात येणारी निदर्शनं आहेत, गोष्टी आहेत. म्हणून आपण एक लक्षात घ्यावं, बाहेरही तो आहे, आतही तो आहे. तोच आमचा जर विसावा असेल तर दत्ताविनं काही नव्हे. काय आहे त्याच्याशिवाय? अर्थात परमात्म्याशिवाय या जगात काय जगणं आहे? जगणंच परमात्मा सोडून असू शकत नाही. जगात आनंदही त्याच्याच रूपाने आहे, आणि जगात आलेलं दुःख काढून घेण्याची ताकद सुद्धा त्याच्याच रूपाने येते. दत्तजनी दत्तवणी दत्त रूप हे अवणी जनिवनी अवघा देव. काय कुठे नाही तो हरिव्यापक सर्वत्र समाना सर्वागटी राम सर्वाभूती पाय एक वासुदेव. कुसोनिया ठाव देता, कुसोनिया ठाव देता, कुसोनिया ठाव देता. सर्वाभूती पाय दत्तजनी दत्तवणी दत्त रूप हे अवणी. सगळ्यात महत्वाचं नाद बाबा बोलतात, जर त्या परमात्म्याच्या चरणावर हे दृष्टी नाही म्हटलं, वृत्ती ही तिकडून मिटावी. कुठून? वृत्ती ही निवृत्ती झाली. जन आता काहीच तिला दिसत नाही, ती साधक आंधळी झाली किंवा मुक्त आंधळी झाली. मग कुठं जावी ती वृत्ती? त्या वृत्तीचा विषय व्हावा परमात्मा. दत्तरूपी लीन वृत्ती एका जनार्दनी विश्रांती. पहिला विसावा आणि शेवट विश्रांती. विराम केला अभंगाचा. विसावा तो आहे, आणि विसाव्या जवळ गेलो की विश्रांती आहे. मग विश्रांती कुठे आहे? विश्रांती त्रिदेवांजवळ आहे. मग त्रिदेवाची आई कोण आहे? अनुसया आहे. आणि संत वाङ्मयामध्ये मुक्ताबाई आहे.
विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई विश्रांतीचे स्थान सुखाचा निदान तो माझा सोपान सुखाचा विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई हो विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई सुखाचा निदान स्थान मुक्ताबाई अर्थात विश्रांतीचं स्थान असणाऱ्या मुक्ताबाई आपल्याला तिथपर्यंत नेतील. मुक्ताबाई म्हणजे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जीवनाची पूर्ण अवस्था म्हणजे मुक्ताबाई. या त्रिदेवांची ती जननी आहे. तिथपर्यंत आपल्याला पोचवेल यात मला काहीच शंका नाही. दत्तरूपी लीन वृत्ती एका जनार्दनी विश्रांती दत्तंतर बाह्य आहे दत्ताविन काही नोय झालेली सेवा श्रीमंत श्री मुक्ताबाईच्या चरणावर समर्पित करतो. वाणीला विराम देतो. हरिभक्त परायण विशाल महाराज खोले पाटील यूट्यूबला सर्च करा. अनेक पालखी सोहळ्यातल्या मुलाखती चाली कीर्तनातले मुद्दे कीर्तनं यूट्यूबला आहेत. जी टॉकीजची मनमंदिराची कीर्तनं आहेत. कलर्स मराठीची कीर्तनं वूट नावाच्या ॲप्सला आहेत. पूर्ण भागवताची कथा सुद्धा यूट्यूबला आहे. आपण ऐका वाचा पहा. परिसरामध्ये अनेकदा येणं घडतं पण या कोरोनाच्या कालावधीमध्ये मी खूप दिवसांनी या मराठवाड्यात म्हणजे या परिसरात गणपती बाप्पाच्या आलो आणि फार समाधानही वाटलं. आमचे मुरलीधर महाराज विठ्ठल बाबा शिरसाड विठ्ठलभाऊंची भेट नेहमी धावड्याला होते. प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. येईपर्यंत त्यांना माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता की हा येईल की नाही येईल. कारण मी एकदा त्यांना दांडी मारली आहे. कुठं मारली आहे ते कोणतं गाव होतं विठ्ठलबा गावच त्यांचं. तुमच्या गावात मग काय हरकत आहे राव आपलं गाव आहे ते की नाही. पण मला खरंच त्यावेळेला जमलं नाही. त्यांची क्षमा मागतो. पण विठ्ठल महाराजांनी परत एकदा इकडे आम्हाला बोलवलं. ही सगळी गायक वादक मंडळी गाडेकर महाराज सगळ्याच मंडळींबद्दल प्रेमभावना समर्पित करतो. आपलं किती तारखेपासून आहे ते मुरलीधर महाराज 8/2 मुक्ताबाई चरित्र राजूरला आहे. शक्य असलं तर नक्की या. वा वा मग तर तिकीटावर ठेवलं पाहिजे तिथं. सगळे असतात म्हटल्यावर गर्दी जास्त होईल. तिकीट नाही बरं का फुकट आहे फुकट आहे. या देव घ्या फुका देव घ्या फुका. मुक्ताबाईचं चरित्र आहे. सगळ्यांनी आलं पाहिजे अशी विनंती करतो आणि मुक्ताबाईचं भजन करून सेवेला विराम देतो. तुमचं काय नाव शूटिंगचं मराठी हॉटस्पॉट. हा मराठी हॉटस्पॉट असा आवाज येतो तो यूट्यूबला. या यूट्यूबला टाकणार आहे का तुम्ही मराठी हॉटस्पॉट या यूट्यूब चॅनलवरती ही कीर्तन असेल. त्याला हेडिंग देताना दत्त जयंतीचं हेडिंग द्या व्यवस्थित तुमच्या पद्धतीने आणि सगळ्या लोकांपर्यंत ही मंडळी पोहोचवता. एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा सगळ्यांनी. त्यांना लग्नांमध्ये कॅमेरा घेऊन फिरणं वेगळं आणि कीर्तनामध्ये कॅमेरा शूट करणं वेगळं. कीर्तनामध्ये त्यांना पूर्ण लक्ष द्यावं लागतं. पखवाज चाल आपणही एक सेवा करता हात वारकरी संप्रदायाची. कॅमेरामन हा चांगलं टिपतो. आपण नक्कीच चांगलं टिपण्याचा प्रयत्न करून चांगलं पोचवताय. भगवंताकडे आपल्याबद्दल ही प्रार्थना. महाराज मंडळी अशी अनेक आहेत. इथं अशी मंडळी उभी आहेत कीर्तनामध्ये की ते प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. इथं अनेक मान्यवर कीर्तनकार बसले जे श्रोत्याच्या भूमिकेत आहेत. फक्त प्रसिद्ध आहे सिद्ध आहेत. फक्त माझ्या नजरेत ती नावं नाहीत म्हणून मला उच्चारता आली नाही. एकदा सगळ्यांबद्दल प्रेमभावना समर्पित करतो. मुक्ताबाईचं भजन करू आणि सेवा संपवू. सगळ्यांनी टाळी वाजवायची. मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. सब एक साथ